पोलिसांपुढे जो जबाब दिला, बाबा हे बरोबर बोल, याच्यात हे आहे, त्याच्यात ते आहे, हे एवढंच. निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून तुमचं पूनम महाजनांशी बोलणं झालंय का, किंवा त्यांनी तुम्हाला फोन केलाय का? नाही, पूनम महाजनांशी मी बोलणार आहे. एकदा माझा नॉमिनेशन फॉर्म भरला की बोलेल मी, कारण साहजिक आहे त्यांना थोडंसं त्यांची इच्छा होती म्हणे, मला असं कळण्यात आलं. पण मी बोलेल त्यांच्याशी, कारण त्यांचा आणि माझा वैयक्तिक संबंध चांगला आहे. प्रमोद महाजनच्या हत्येनंतर मी त्यांच्याशी, त्या आणि पंकजा, तिला मी पंकूच बनायचो, आणि पूनम, हे दोघं माझ्याकडे नेहमी येत असत. आणि केसच्या दृष्टिकोनातून साक्षीदार गोपीनाथरावांची साक्ष मी घेतली होती. त्यामुळे मी अगोदरच गोपीनाथ, पंकजाला आणि पूनम यांनी म्हटलं, गोपीनाथांनी जास्त बोलायचं नाही, मी जेवढं सांगेल तेवढंच बोलायचं. त्याप्रमाणे ते वही दप्तर घेऊनच आलं, बोला गोपीनाथ, तुम्ही सांगा. असं काय करतं, नाही नाही, तुम्ही मला सांगून निरोप दिलेला आहे म्हणे तुमच्या विद्यार्थिनींनी. तर शी इज अ व्हेरी फाईन लेडी, स्पोर्टिव्ह लेडी. मी त्यांच्या काही मनात असेल गैरसमजूत दूर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. अँड मी समजू शकतो त्यांच्या या